आणि नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. कोणतंही तंत्रज्ञान न्यायालयीन निर्णय प्रक्रियेची जागा घेऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायालयीन प्रक्रियेत AI आणि मशीन लर्निंगचं नियमन करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या पीठानं हे मत नोंदवलं. न्यायालयीन निर्णय प्रक्रियेला नियंत्रित करण्याची परवानगी AIला दिली जाणार नाही, असंही सरन्यायाधीशांनी नमूद केलं. गोव्याच्या आरपोरा इथं एका नाईट क्लबमध्ये सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत 23 जणांचा मृत्यू झाला. यात हॉटेलच्या स्वयंपाकघरात काम करणारे कर्मचारी आणि 4 पर्यटकांचा समावेश आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पहाटे घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. आग विझवण्याचं काम पूर्ण झालं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरातल्या तपोवन इथल्या 54 एकरातील 1800 झाडं तोडण्याचा नाशिक महापालिकेचा प्रस्ताव स्थगित करण्यात आला आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. वृक्षतोडीच्या या प्रस्तावाला गेल्या 15 दिवसांपासून पर्यावरणप्रेमींसह समाजाच्या सर्वच स्तरातून विरोध होत आहे. सातारा इथं होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार असून समारोप सोहळ्यास ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांची उपस्थिती असणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. इंडिगो विमान कंपनीच्या रद्द झालेल्या उड्डाणांसाठी सर्व प्रवाशांच्या प्रवास भाड्याची परतफेड विनाविलंब करण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं काल दिले आहे. आज रात्रीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याबरोबरच ज्या प्रवाशांच्या प्रवास नियोजनावर याचा परिणाम झाला आहे त्यांच्याकडून पुनर्निर्धारण शुल्क आकारू नये असेही निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशांचे पालन न केल्यास अथवा विलंब झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं साकारलेल्या चित्ररथाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत काल उद्घाटन करण्यात आलं. या चित्ररथाच्या माध्यमातून संविधानाची माहिती, लोकशाही मूल्यांचे कलात्मक सादरीकरण तसंच प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. हा रथ राज्यभर फिरणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र सायंकाळी 6 वाजता प्रसारित केलं जाईल. नमस्कार.